आमचं पहिलं देवस्थान आहे गाणगापूर श्री दत्तगुरूंचं टेम्पल. तर इकडे ना आम्ही आधी भीमा नदीला आलोय आणि तुम्ही ना फक्त इथला नजारा बघा. आम्ही ना आयुष्यात पहिल्यांदा असा दिवा पेटून नदीत वाहिलाय. मी व्हिडिओ काढत होते आणि मम्मी माझ्या व्हिडिओत येणार नाही असं होईल का, असं मी होऊ देणार नाही. मग आम्ही ना औदुंबराच्या झाडाचं दर्शन घेतलं आणि तिथे फेऱ्या मारल्या. मी ना इथे धागा बांधून आले, बघू आता इच्छा पूर्ण होते का. मग आम्ही घेतलं पादुकांचं दर्शन, पण तिथे व्हिडिओ अलाउड नव्हता. तिथे पण मला ना एक कुतूचं पिल्लू भेटलं. त्याला बाय बाय बोलून आम्ही निघालो सेकंड टेम्पलला, जे की आहे श्री शनेश्वराय टेम्पल. दर्शनासाठी थाळी घेतली आणि शनिदेवाचा अभिषेक करून इथलं वातावरण एन्जॉय करत आम्ही निघालो थर्ड टेम्पल, जे की आहे श्री दत्तांचं मेन टेम्पल. आणि इकडे येताच आहे ना आम्हाला पालखीचं दर्शन मिळालंय. आमच्या बसचा टाइम झालेला आणि पप्पांना आधार कार्ड विसरले, तर मी पळत पळत जाऊन घेऊन आले आणि बस पकडली. मग आम्ही आलो आमच्या सेकंड डेस्टिनेशनला, जे की आहे श्री स्वामी समर्थांचा अक्कलकोट. गाभाऱ्यामध्ये ते इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं ना, मस्तपैकी स्वामींचं दर्शन घेतलं आणि मी ना एक नाही तर 2 वेळा प्रसाद घेऊन खाल्ला. मम्मीची इथे यायची सगळ्यात जास्त इच्छा होती आणि तिची इच्छा पूर्ण झालीये ना. ती तिथे नामजप करत बसलेली आणि मी तिच्या बाजूला बसली आणि मम्मीने लिटरली रडायला सुरू झाली, इतकी भावुक झाली होती. इथून आम्ही गेलो अन्नछत्रात जेवण करायला, पण भरपूर गर्दी होती. तर घरी व्हिडिओ कॉल केला चेरीला बघायला आणि ही येडाबाई मला कॅमेऱ्याच्या मागेच शोधतीये. फायनली आमचा नंबर आला आणि मग आम्ही गेलो आतमध्ये जेवायला. मस्त जेवण केलं आणि इथे सुद्धा स्वामींच्या मूर्त्यांचं दर्शन घेतलं. मग आलो रूम वरती आणि मी तर ना सरळ झोपून घेतलंय.